नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण सगळे ग्रह बघत बघत शुक्रापर्यंत येऊन पोचलोय, जे स्वतःचा देह असलेले ग्रह आहेत ते. आणि या शुक्राला आपण प्रत्येक स्थानांमध्ये ठेवून पाहिलं तर राशीत ठेवून पाहूया. म्हणजे ग्रह जेव्हा काम करतात ना कुंडलीमध्ये, तर ते ग्रह काम करतात ते स्थानांचं करतात, पण ते तिथे राशीच्या घरी असतात कुठल्या तरी, आणि त्या राशीचा जो दृष्टिकोन असतो त्याच्याप्रमाणे तो ग्रह काम करतो. आता आपल्याला शुक्र बघायचा आहे प्रत्येक राशीमधून, तर काय होऊ शकतं प्रत्येक राशीमध्ये ग्रह बघताना. तर ग्रहाचं जे म्हणणं आहे, कारकत्व आहे, किंवा त्याचं स्वामी ज्या राशीचा तो आहे त्याचा स्वभाव जो आहे, या स्वभावाला पुष्टी देणाऱ्या राशी असतात, त्या स्वभावाला विरोध करणाऱ्या राशी असतात, त्या स्वभावाच्या मित्र असणाऱ्या राशी असतात. अशा तिन्ही प्रकारच्या राशी प्रत्येक ग्रहाच्या 12 राशींमध्ये आहेत. मेष रास ही जी आहे, मेष सिंह धनु या 3 राशी अग्नितत्वाच्या आहेत. आणि शुक्र हा ग्रह भावनेचा आहे. पण आपण असं पाहिलंय की प्रत्येक राशीमध्ये असणारी जी नक्षत्र आहेत, त्या नक्षत्रांचं असं वैशिष्ट्य आहे की अग्नितत्वाच्या राशी या नुसत्याच कर्तव्य तत्पर झाल्या नाहीत, भावनाशून्य झाल्या नाहीत. पृथ्वी तत्वाच्या राशी या कर्मठ झाल्या नाहीत, या सबमिसिव्ह झाल्या. वायुतत्वाच्या राशी या फक्त आपल्या मनाप्रमाणेच नुसत्या वागतील किंवा वाऱ्यावर वरात कसंही वागतील अशा झाल्या नाहीत, तर त्या बुद्धिमान आणि ज्ञानी झाल्या. जलतत्वाच्या ज्या राशी आहेत, ज्या मोक्ष त्रिकोणातल्या आहेत, या राशी भावनांमध्ये वाहत गेल्या नाहीत, तर त्या भावनात्मकतेमधनं स्वतःची उन्नती करायला शिकल्या. हे सगळं होण्याचं कारण काय आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये? तर प्रत्येक राशीमध्ये असणारी नक्षत्र आणि त्यांचे स्वामी ग्रह, यामुळे हा राशीचा स्वामी आणि नक्षत्रांचा स्वामी यांच्यातली मैत्री, शत्रुत्व, सम असणं, यामुळे हा फरक पडत जातो. आपण आत्ता जो बघणार आहोत तो शुक्र आहे. शुक्र हा रजोगुणी ग्रह आहे. तो भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. तो निसर्ग कुंडलीचा मारकेश आहे. धनेश आणि सप्तमेश हा सगळ्या कलांचा आविष्कार आहे, म्हणजे इंटरप्रिटेशन आहे. हा औषधशास्त्राचा जनक आहे. हा चांगला वकील आहे. हा चांगल्या प्रकारे व्यापार करणारा ग्रह आहे, एंटरप्रेन्युअर आहे. म्हणजे आयुष्यामध्ये ऐहिक गोष्टींमध्ये ज्या ज्या गोष्टी माणसाला करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी करणारा हा ग्रह आहे शुक्र. त्यामुळे याचं प्रत्येक राशीमध्ये असणं हे त्याचा स्वभाव आणि राशीचा स्वभाव हे दोन्ही एकत्र होऊन आपल्याला दिसतं. मेष राशीमध्ये शुक्र आपण बघतो तर मेष रास ही मंगळाची रास आहे. हा मंगळ हा अतिशय रेडिमेटेड, स्ट्रेट फॉरवर्ड, कृतीचा कारक, रागाचा कारक असा ग्रह आहे. हा अतिशय एन्थुझियास्टिक आहे. याला कुठेही लेथार्जी आवडत नाही. आणि त्या राशीमध्ये शुक्र गेला तर शुक्र हा भावनेचा ग्रह आहे. भावनात्मकता आणि स्ट्रेट फॉरवर्डनेस हे कसं काय जमणार? पण मग या शुक्राला काय करावं लागतं? तर मेष राशीसारखं डेअरिंग करावं लागतं. आपण कसे स्वतंत्र आहोत, आपलं इम्प्रेशन कसं आपलं पडेल हे त्याला क्रिएट करावं लागतं. स्वत्व त्याला दाखवावं लागतं. मेष राशीमध्ये त्याला लिडरशिप आणि स्वत्व दाखवायचं आहे. पण शुक्र आहे भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक. त्यामुळे मेष राशीमधला शुक्र फ्लर्ट करतो, प्रणय करतो. त्याच्याशिवाय आपण दिसणार कसं आहे दुसऱ्याला, असं त्याला वाटतं. पण जी व्यक्तीवर त्यांचं प्रेम असतं ना, प्रणयाचा कारक आहे शुक्र. ज्या व्यक्तीवर त्यांचं प्रेम असतं ना, त्या व्यक्तीला त्यांचा हा डॅशिंग स्वभाव आवडतो. कारण बाईच्या नजरेमध्ये आवडणारी व्यक्ती, पुरुष म्हणून जी व्यक्ती तिला जोडीदार म्हणून आवडणार आहे, ती बावळट असलेली आवडत नाही बाईला, ती डॅशिंग असलेली आवडते. आणि त्यामुळे मेष राशीतला शुक्र हा ज्या बाईच्या नात्यामध्ये असतो, नवरा म्हणून असतो, तिला त्याचा डॅशिंग स्वभाव आवडतो. पण प्रेमामध्ये मेष राशीसारखं वागताना या शुक्राचं काय होतं की मेष राशी पहिली रास आहे, लहान मुलासारखी उत्साही आहे. त्यामुळे कधी कधी बालिशपणे वागतात. हे मात्र कधी कधी आवडत नाही त्या बाईला.
त्यांची गरज ते कायम कृतीने पूर्ण करतात, कारण उत्तेजित, खुलेपणे, प्रामाणिक, मजेसाठी आणि कृतीमधून प्रेमात पुढाकार घेणारा हा शुक्र ग्रह आहे. त्यामुळे मेषेतल्या शुक्राला मी या व्यक्तीवर प्रेम करतो तर हिचं माझ्यावर आहेच. त्यांना समजत नाही दुसऱ्यांच्या भावना. आणि मेष रास भावनेची रास नाही आहे, ती मंगळाची असल्यामुळे कृतीची रास आहे. म्हणून लैंगिक भावना, प्रेम व्यक्त करताना यांना ताबडतोबचं आकर्षण आणि खूप ताबडतोबची उत्सुकता त्या आकर्षणामध्ये असते. यांना शुक्र हा कॅश आहे, त्याच्यामुळे मेषेतल्या शुक्राला पटापट पैसे खर्च करायचे आणि वस्तू खरेदी करायची याची आवड असते. आणि जेवढ्या लवकर त्यांना एखादी गोष्ट आवडते, ही मेष राशीचं वैशिष्ट्य आहे. लहान मुलाला सुद्धा एखादं खेळणं आज हवं 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 की दुसऱ्या दिवशी तो ढुंकून बघत नाही त्याच्याकडे. तसं मेष राशीतल्या लोकांना एखाद्या व्यक्तीबद्दल आत्ता वाटलेलं आकर्षण हे तात्पुरतं असू शकतं, कारण शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. यांना ज्या कल्पना आवडतात, हे शुक्र हा क्रिएटिव्ह ग्रह आहे. त्यामुळे मेष राशीमध्ये असलेल्या शुक्राला नेहमी ठळक काहीतरी कल्पना आवडतात. काहीतरी समजून घ्या, काव्य वगैरे नाही समजत मेष राशीतल्या शुक्राला, कारण त्याला कृती कळते, भावनात्मकता कळत नाही. पण सगळ्या मेषातल्या शुक्रांना असं नाही. जे मी मगाशी सांगितलं की मेष राशीमधला शुक्र हा जर भरणी नक्षत्रामध्ये तृतीय चरणामध्ये असेल तर शुक्राच्या नक्षत्रात, शुक्राच्या चरणात पुष्कर नवमांशात मेषेतला शुक्र हा उत्तम भावनात्मकतेचं नातं दाखवू शकतो. त्यामुळे मेष रास फक्त कर्मठ होत नाही. हा सगळा बॅलन्सिंग ॲप्रोच प्रत्येक राशीत, प्रत्येक ग्रहात कुठे ना कुठे दिसतोच. हेच तर ॲस्ट्रॉलॉजीचं गम्य आहे. पुढचा बघूया. वृषभेतला शुक्र हा धनस्थानातला आहे आणि वृषभ रास ही शुक्राची स्वतःची रास आहे, कुटुंब स्थानाची रास आहे, डोळ्यावर पडणारी रास आहे, मूत्रपिंडावर पडणारी रास आहे. पण ही स्थिर रास आहे, कॅशमध्ये बचत करणारी रास आहे, कारण ही आयची रास आहे, मिळकतीची रास आहे. त्यामुळे या शुक्राला, वृषभेमध्ये शुक्र हा बलवान आहे, स्वतःच्या घरी आहे आणि हा रिजिड आहे, कारण हा स्थिर राशीमध्ये आहे. त्याच्यामुळे शुक्र हा पार्टनर आहे, भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. त्यामुळे वृषभेतल्या शुक्राला सतत टिकणारा पार्टनर, त्याचा एकनिष्ठपणा, आपल्याबद्दल पॉझेसिव्ह असणं हे या व्यक्तींना खूप आवडतं. शुक्राची रास आहे वृषभ रास, ही रास नेहमीच पॉझेसिव्ह असतेच आणि हा शुक्र असल्यामुळे भिन्नलिंगी आकर्षणाच्या नात्यामध्ये ती जास्त पॉझेसिव्ह असते. हे नैसर्गिक गोडवा असणारं प्रेम यांच्याकडे आहे. शारीरिक आकर्षण हे प्रथम असतंच, त्याशिवाय सुवासाचं यांना आकर्षण आहे, कारण शुक्र हा एन्जॉयमेंटचा कारक आहे. तो मुळातच उदित गोलार्धाकडे जायच्या आधी सगळ्या ऐहिक सुखांना न्याय देणारा, मग अशी आपण सगळ्या स्थानात पाहिला आहे. त्यामुळे असं प्रत्येक गोष्टीतलं चांगलेपणा, एन्जॉयमेंट ही त्याला हवी असते. सौंदर्य प्रसाधनावर हे लोक खर्च करतात. कारण काय तर शुक्र हा चार्म आहे, सौंदर्य आहे. आणि धनस्थान हे अवयवांची वरची जी ठेवण, म्हणजे प्रथम स्थानामध्ये अवयव दिसले, इथे धनस्थानामध्ये जिभेची म्हणजे चव कुठली आवडते, कानानी कुठलं संगीत ऐकायला आवडतं, नाकानी कुठले सुवास आवडतात, डोळ्यांनी कुठल्या गोष्टीचं ते रसग्रहण करतात, हे सगळं या वृषभेच्या शुक्रामध्ये आहे, कारण तो ऐहिक गोष्टींमध्ये रमणारा ग्रह आहे. त्याच्यामुळे हे सगळं टिकाऊ पदार्थ, की टिकाऊपणा त्यांना आवाजतो. वृषभ, कन्या, मकर या तीनही राशी पृथ्वी तत्वाच्या आहेत. त्यात ही धनस्थानातली रिजिड स्थिर रास आहे. त्याच्यामुळे ब्रँडेड या गोष्टींशिवाय त्यांचा कशावरही विश्वास नाही. सगळी संसाधनं त्यांना हवी आहेत आणि ही उत्तम क्वालिटीचीच पाहिजे. चालवून घेणं त्यांच्या स्वभावात नाही. त्यामुळे हे त्यावर खर्च करतात. सेव्हिंग मात्र अतिशय प्रॅक्टिकली असतं आणि ह्यांना हे उत्तम आर्टिस्ट आहेत, स्कल्पचर आर्टिस्ट आहेत. मातीतली रास असल्यामुळे काही ना काहीतरी निर्माण करणारे आहेत कलेमधून. पण यांना हा वृषभ राशीतला जो शुक्र आहे ना, हा ही शुक्राची स्वतःची रास आहे आणि हा अनुदित गोलार्धातला असला तर ह्या मारक स्थानामधला शुक्र आहे. त्यामुळे बोल्ड आर्ट त्यांना आवडत नाही, बोल्डनेस नात्यामध्ये त्यांना आवडत नाही. वृषभ राशीतला शुक्र हा प्रेम करतो, पण रस्त्यामध्ये बायकोचा हात धरून तो चालत नाही, ते दाखवणं त्याला आवडत नाही, कारण तो अतिशय
सौम्यपणे प्रेम करणारा ग्रह आहे. पुढचा शुक्र आहे मिथुनेतला. बघा तुमचा कोण आहे, ज्याने त्याने आपल्या कुंडलीमध्ये बघा, तुम्हाला पटणार आहे मी सांगते ते. मिथुन राशीमध्ये शुक्र हा फारसा चांगला नाही आहे, कारण मिथुन रास ही कामवासनेचा जनक असलेली रास आहे. आणि शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहेच आहे, कामवासना आहेच आहे. त्याच्यामुळे मिथुनेतल्या शुक्राला कधी कधीही म्हणजे रूढीबाह्य होऊ शकते. प्रेमाचं बंधन झालेलं यांना आवडत नाही, कारण ही वायुतत्वाची रास आहे. वृषभ राशीमध्ये प्रेमाचं बंधन आहे, पॉझेसिव्हनेस आहे. मेष राशीमध्ये लहान मुलासारखं उत्फुल्ल प्रेम आहे. मिथुन राशीमध्ये प्रेमाचं बंधन नको आहे. यांना ही व्यक्ती आज आवडली आहे, उद्या दुसरी आवडली, याचा अर्थ ते उच्छृंखल आहेत असा नाही, पण तरी सुद्धा त्यांना हलके फुलकेपणा पाहिजे. हे प्रणय करतात, पण हे जेव्हा एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीशी गप्पा मारतायत, बोलतायत, आणि ती व्यक्ती जर त्याचा अर्थ वेगळा घेऊन यांच्याशी नातं जोडू पाहिजे तर पळ काढतात. यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, यांना त्याच्यात खोलात जायचं नाही, अशीच मौज मजा. कारण ही बुधाची रास आहे, बुध शब्दांचा बादशाह आहे. त्यामुळे हे उत्तम कवी असू शकतात. आणि कवी कल्पना करताना ते प्रेयसी कशी असावी याबद्दल एखाद्या मुलीशी बोलले, याचा अर्थ त्या मुलीवर त्यांचं प्रेम आहे असं थोडंच असतं, असं त्यांचं नसतंच. त्याच्यामुळे हे अशा बंधनांना घाबरतात. हे असं नेहमी भासवतात की खूप गंभीर विषयावर बोलतायत, पण तुम्ही जेव्हा मिथुनेतला जो शुक्र असतो ना, हा मैत्री करणारा शुक्र आहे, वायुतत्वाची रास आहे. आणि शुक्र हा तुळेत वायुतत्वाचाच ग्रह आहे. त्यामुळे मिथुनेतल्या शुक्राला जर कळलं की यांना आपली मैत्री आवडते तर ते खुश होतात. फक्त त्यांना स्वभाव जो आहे ना मिथुन राशीतल्या कुठल्याही ग्रहाचा, हा एका जागी टिकण्याचा नाही. वायुतत्वाची रास आहे ती, त्यामुळे चंचलपणा खूप आहे. म्हणून यांच्यावरती कोणी टीका केलेली यांना अजिबात आवडत नाही. आणि यांना खिलाडूपणा अजिबात नाही. हे विनोद बुद्धीने दुसऱ्या कोणावरती काहीतरी कुरघोडी करतील, काहीतरी जोक मारतील, पण यांच्यावर कोणी जोक मारलेला यांना सहन होत नाही. हा खिलाडूपणा त्यांच्यात नाही. मिथुन रास बुधाची आहे. खिलाडूपणा म्हणजे मंगळ आहे. मंगळ बुध एकमेकांचे शत्रू आहेत. त्यामुळे खेळताना सुद्धा मिथुनेमध्ये शुक्र असेल आणि हा काहीतरी गेम करतोय, खेळतोय, आणि त्याच्यात जर तो हारायला लागला ना तर त्याला ती खुमखुमी येते. तो अतिशय असा डूक धरून बसल्यासारखा खेळतो. त्याला कळत नाही मिथुनेतल्या शुक्राला की हा खेळ आहे, कारण त्याला सारखं नवीन पाहिजे एक, आणि दुसऱ्याने माझ्यावर टीका केली त्याला आवडत नाही. त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट होते. कधी कधी ना हे लोक उत्सुकतेपोटी रिलेशनशिपमध्ये अडकतात, पण त्या अंगाशी येते म्हटलं की पळ काढतात. हे प्रेम करणारे लोक नाहीत, हे प्रेमाची मजा लांबून घेणारे लोक आहेत. त्याच्यामुळे फ्लर्टिंग आवडत असलं तरी प्रत्यक्ष कृती करणारा बुध नाही, कृती मंगळ करतो. त्यामुळे त्यावेळेला ते वेगळे होतात. भावनिक अंतर कायम ठेवतात. त्यामुळे यांना अनेक व्यक्तींशी मैत्री असते, पण कुणी जवळचा पार्टनर होत नाही. कर्क राशीमधला शुक्र हा कर्क राशी भावनेची रास आहे, पण ती चंद्राची रास आहे. हा चतुर्थातला शुक्र आहे, कर्क राशीतला चतुर्थ स्थानामधला आहे. त्याच्यामुळे ऐहिक सुखांना महत्त्व देणारा आहे, पण वात्सल्याची भावना याच्यामध्ये आहे. प्रेमाच्या गोष्टी आल्या की यांना इगो नाही आहे, अतिशय भावनिक प्रेम करतात. आणि सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र आहे कर्क राशीचा. त्याच्यामुळे आपला जो पार्टनर आहे, ज्याला आपण आपला जोडीदार मानलाय, त्याला भावनिक सुरक्षितता देणं हे आपलं कर्तव्य आहे असं त्यांचं म्हणणं असतं. कारण सुरक्षितता हा घर देतं, आणि ही घराची रास आहे. कर्क रास मनाची आणि स्वतःच्या घराची रास आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांवर हे लोक प्रेम व्यक्त करतात, काळजी घेतात. एकमेकांच्या शब्दांमध्ये असणाऱ्या गोष्टींपेक्षा भावनांचं महत्त्व त्यांना जास्त असतं. आणि हे सगळं माझा असा अनुभव आहे की कर्क राशीमध्ये पुष्य शनीचं नक्षत्र चतुष्पाद आहे. शनीची मॅच्युरिटी 36च्या पुढे आहे. त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये कर्केत चंद्र आहे किंवा कर्केत शुक्र आहे, त्या लोकांना त्यांच्या 40 नंतरचं जे त्यांचं परिपक्व प्रेम असतं त्याच्यामध्ये जोडीदाराच्या बद्दलच्या भावना किंवा त्याची गरज ओळखून हे वागतात. आपल्या सगळ्यांच्या असे अनुभवाला येतं की 60 नंतर नवऱ्याला काय हवंय किंवा बायकोला काय हवंय हे न बोलताच कळतं जोडीदारांना. त्याच्यामुळे त्याला आत्ता बाहेरून आलाय म्हणजे त्याला चहाची गरज आहे, किंवा आपली बायको आत्ता दमलेली आहे तेव्हा आपण तिला काम सांगायचं नाही, हे सांगायला लागत नाही त्यांनी एकमेकाला. ह्या ज्या गोष्टी मानसिकतेने ओळखायच्या आहेत त्या या कर्क राशीच्या शुक्राला
फार उत्तम जमतात. यांची प्रेमाची कल्पना ही फार सुंदर, हळूवार, धरून ठेवणारी आणि उबदार आहे. कारण ही कर्क राशी स्वतःचं घर दाखवणारी आहे. कर्क राशीची माणसं भूतकाळामध्ये रमतात कारण त्यांची स्मरणशक्ती उत्तम असते. हे लोक कुटुंबासाठी, स्वतःचं घर बनवण्यासाठी खर्च करतात. शुक्र कॅश आहे. प्रणयाची घरगुती आणि रूढीची परंपरेची गोष्ट त्यांना आवडते. त्यांना उगाच मॉडर्न स्टाईलनी प्रेम करणं, उगाच कुठेतरी आपण पबमध्ये जाऊया किंवा आपण कुठेतरी ते हल्ली काहीतरी जे डेस्टिनेशन वेडिंग वगैरे निघालंय तसं मी तुला प्रेम व्यक्त करताना आपण आकाशामध्ये असताना व्यक्त करते, हे असल्या कल्पना त्यांना वेडगळपणाच्या वाटतात. हे असलं त्यांना काहीही आवडत नाही. सरळ सोट, तू माझ्या घरी आहे, मी माझ्या आईवडिलांसमक्ष तुझ्या हातात अंगठी घालीन आणि तुला विचारेन. इतकं सरळ साधी भावना त्यांची असते. कारण कर्क राशी भावनिक रास आहे. इथला शुक्र चंद्राच्या घरी म्हणजे शत्रूच्या घरी आहे, पण शुक्र म्हणजे पण भावना आहे. म्हणून कर्क राशीची शुक्राबद्दलची भावना ही सुरक्षित आणि स्वतः धरून ठेवण्याची आणि कायमची आहे असं कर्क राशीतल्या शुक्राला वाटत असतं. सिंह राशीमध्ये जेव्हा शुक्र जातो, आता सिंह रास आहे रवीची. सिंह राशीचं आणि शुक्राचं एक साधर्म्य आहे बरं का. कशामध्ये आहे तर सिंह रास पंचम स्थानातली रास आहे आणि पंचम स्थान हे प्रणयाचं आहे. त्यामुळे इथल्या शुक्राला प्रणय स्थानामधला असल्यामुळे मजा घेता येते या राशीमध्ये. त्या आणि मुळात सिंह रास कशाची आहे, रवीची आहे. रवी हा स्वतः राजा आहे, त्याच्यामुळे त्याला कोणी विरोध केलेला त्याला आवडत नाही. आणि मी कसा मोठा आहे, इगो आहे त्याला खूप. त्यामुळे लोकांसमोर येणं ही त्याची आवश्यकता आहे. राजा आहे तो, त्याला प्रजेची किंवा लोकांची, त्याला भाटांची आवश्यकता आहे. त्याला महत्त्व देणाऱ्या लोकांची सिंह राशीच्या शुक्राला आवश्यकता आहे. हे बढाईखोर असतात आणि पार्टनरनी त्याला स्पेशल समजावं. शुक्र म्हणजे पार्टनर, मला त्यांनी खूप वेगळं समजलं पाहिजे अशी काहीतरी त्याच्या मनामध्ये कल्पना असते. आणि बढाया मारताना कधी कधी ना सिंह राशीचा शुक्र असं काहीतरी सांगतो की कॉलेजमध्ये म्हणजे पुरुष असेल तर जास्त करून, माझ्याकडे पुरुष रास आहे, माझ्या मागे एवढ्या मुली होत्या, मी असा होतो, मी असा चार्मिंग होतो, अमकं तमकं, आणि तुला कसा नवरा मिळालाय बघ, किती नशिबानेस, हा त्याचा मतितार्थ असतो. पण हीच गोष्ट बायकोनी सांगितलं त्यांना आवडत नाही. त्यांना वाटतं आपला पत्ता कट केला हिने. कारण ते आपल्याला नाकारलं जाणं हे सिंहरास कधी सहनच करू शकत नाही. त्यांना कायम दुसऱ्यांनी आपल्याला ॲक्सेप्ट केलंच पाहिजे ही त्यांची आवश्यकता आहे. कुंडलीमध्ये शुक्र जेव्हा सिंहेमध्ये आहे तेव्हा रवी उत्तम असला पाहिजे. तो नसेल तर त्याला उत्तम करा, त्याच्यावर उपाय करता येतात. पार्टनरशी हे अतिशय एकनिष्ठ असतात. सिंहरास ही नुसती तोंडी फ्लर्ट करेल पण ती पार्टनरला कधी दगा देणार नाही. कारण ती रवीची रास आहे. रवी हा खरा ग्रह आहे. त्याला काळेपणा आणि खोटेपणा अजिबात आवडत नाही. याला फक्त शो करायला आवडतो. शोमन आहे रवी. कारण रवी हा राजा आहे आणि प्रजेला शो करणार आहे. प्रजेनी त्याला उदो उदो केल्याशिवाय त्याला मजा येत नाही. म्हणून पार्टनरनी वेगळं वागलं तर त्यांना ते चालत नाही. त्यांनी आपल्याला आपलं कायम आदराने वागवावं अशी त्याची अपेक्षा आहे. सिंह राशीची व्यक्ती तुमच्या घरी असेल ना, मग तिचा कुणीही असो त्या राशीमध्ये, चंद्राबरोबर असो किंवा नुसता असो, त्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात आणि त्यांनी सगळं करा हे तुम्ही त्यांना सांगा, हे त्यांना आवडतं. आपणहून सगळ्यांसाठी काम करणारी ही रास आहे आणि मग ते तुमच्यावर कितीही प्रेमाचा वर्षाव करतात, तुमची सगळी कामं करतात, पण तुम्ही त्यांना नाकारलेलं किंवा त्यांच्यावर बोललेलं त्यांना अजिबात खपत नाही. कारण तो रवी आहे, तो राजा आहे. त्याला विरोध केलेला त्याला अजिबात आवडत नाही. ही पंचमातली रास आहे. त्यांची स्तुती करा, त्यांच्यावर प्रेम करा. मग एंटरटेनमेंटसाठी ते खूप खर्च करतात. त्यांच्या आकर्षणाच्या गोष्टी म्हणजे चांगले कपडे, साधे असतील पण चांगले कपडे, चांगलं संगीत, या गोष्टी सिंह राशीच्या शुक्राला अतिशय आवडतात. कन्येमधला शुक्र अगदी विरुद्ध आहे. कन्या राशी बुधाची रास आहे. बुध हा कामवासनेचा जनक असू दे, तो शब्द आहे, तो कवी आहे, लेखक आहे, चांगला बोलणारा आहे. पण बुधाला एका जागी थांबणं जमत नाही. कारण तो फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे आणि तो मिथुन राशीमध्ये म्हणजे कामत्रिकोणामध्ये मिथुन राशीमध्ये त्याला रुटीन आवडत नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी बसणं त्याला अजिबात आवडत नाही. आणि कन्या रास जी आहे ना, ही षष्ठातली प्रॅक्टिकल रास आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रदर्शन बघायला गेला असाल तर त्या प्रदर्शन, समजा चित्राचं प्रदर्शन आहे, तर तुम्हाला एखादं चित्र खूप आवडून जातं. पण याचा अर्थ त्या
आवडलेल्या चित्राचं तुम्ही चिरफाड नाही ना करत की त्यातली ही रेष आवडली किंवा हा रंग आवडला. तुम्हाला ओव्हरऑल चित्र आवडलेलं असतं, ओव्हरऑल कला आवडलेली असते. कन्या राशीच्या शुक्राला हे कळत नाही. माझी एक ओळखीची व्यक्ती आहे, तिचा कन्या रास आहे तिची आणि शुक्र चांगला नाही आहे कुंडलीतला. तर ती एकदा सालारजंग म्युझियम बघायला नवऱ्याबरोबर गेली होती आणि तिने मला असं सांगितलं की नवरा माझा तिथे हरवून गेला होता, मी एक अशी चक्कर मारली आणि बाहेर आले, काय बघायचं त्यात मला कळलंच नाही. अरे अरे कशी ही अरसिक व्यक्ती असं त्या नवऱ्याला वाटलं असेल. पण कन्येतला शुक्र असतो अरसिक, कारण तो चिकित्सा करतो. शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे, सौंदर्याची चिकित्सा नाही होऊ शकत. कुठली व्यक्ती कुणाला का आवडावी हे तिचं तिचं आहे ना, त्याला काही गणित नाही आहे. त्यामुळे खऱ्या प्रेमाचे हे भुकेले असतात, हे पूर्णपणे पार्टनरची माहिती घेतल्याशिवाय त्याच्याशी लग्न करत नाहीत. मग जेव्हा त्यांना तो पटतो तेव्हा त्याला हृदयात स्थान देतात, पण तोपर्यंत नाही. हृदयातलं प्रेम त्यांना आवडतं. प्रणयामध्ये पुढे पाऊल टाकण्यासाठी त्या प्रेमाची खात्री केल्याशिवाय डोळे झाकून प्रेम करणारी कन्येतल्या शुक्राची व्यक्ती नाही. हे सगळं काळजीपूर्वक नीटपणे पार्टनरच्या व्यक्तिमत्वातल्या वाईट गोष्टी पण त्याला दाखवून असं हे प्रेम करतात. हे थोडेसे शाय असतात आणि यांचा वेळ द्या हे त्यांना सांगावं लागतं. त्यांना तुम्ही काही भेटवस्तू दिली ना कन्येतल्या शुक्राला, आता त्या भेटवस्तूच्या मागची भावना लक्षात घ्या ना. कर्क राशीमधला शुक्र जो आहे तो भावनात्मक आहे. त्यामुळे ज्यांचे कुणाचे वाढदिवस आहेत तो माणूस किती लांब असोय त्याला फोन करून भेट कार्ड पाठवून फुलं पाठवून राहत नाहीत त्याला शुभेच्छा दिल्याशिवाय, कारण ती त्यांची आवश्यकता आहे भावनात्मकता ही. या कन्येतला जो शुक्र आहे ना, याच्या वाढदिवसाला कोणी भेट दिली ना वस्तू तर या त्याची चिरफाड करतो. हे कशाला दिलं, हे माझ्याकडे होतं, याचा काय उपयोग आहे. अरे प्रेमाने दिलंय बघ ना, पण त्याला प्रेम कळत नाही कारण इथे शुक्र नीचीचा आहे. कन्या राशीमध्ये शुक्राला भावनात्मकता कळत नाही म्हणून तो नीचीचा होतो संपूर्ण 27-28 अंशापर्यंत. म्हणून प्रेमही व्यक्त व्हायला हवं हे त्याला सांगावं लागतं. त्यांचं म्हणणं असं आहे की पैसा, शुक्र म्हणजे पैसा आहे, पैसा हा उडवण्यासाठी नाही आहे, तो गरजा पूर्ण करण्यासाठी. पण नेहमी असं असतं का, उडवण्याचं नाही आहे. पिक्चरला जायचं, मूवी बघायला जा किंवा बायकोला गजरा आणा, हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम ते आहे, प्रेम व्यक्त करणे. यांना ते पटत नाही. कशाला ते, मला माहिती आहे ना तू माझी बायको आहेस. रस्त्याने जाताना दोघं दोन बाजूनी जाऊ शकतात, कारण सगळ्या जगाला कशाला कळायला पाहिजे तू माझी बायको आहेस असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे ह्या शुक्राला प्रेम भावना कळत नाही म्हणून आहे ते नीचीच आहे. आता ज्यांच्या कुंडलीमध्ये कन्येतला शुक्र आहे त्यांना आवडलं नाही ना मी हे बोललेलं. बघा तुमचा बुध कुठे आहे, बुध कामवासनेचा जनक आहे. तो जर कन्येमध्ये शुक्राबरोबर असेल तर या शुक्राचा नीचभंग होतो. मग शुक्र थोडा बुधासारखा सबमिसिव्ह होतो. जराशी चांगली गोष्ट दिसते ना. पुढे जाऊया. तुळेतला शुक्र. तुळ रास ही शुक्राची स्वतःची रास आहे, मूल त्रिकोण रास आहे, मोस्ट कम्फर्टेबल. तुळ रास सप्तमातली रास आहे, म्हणजे भिन्नलिंगी आकर्षणामधलं जी प्रेमाची भावनेची जी मानसिकता आहे, मानसिक मिळणारं समाधान आहे ते इथे तुळेमध्ये आहे. पण शुक्र हा नाटक सिनेमाचा कारक आहेच. त्यामुळे तुळ राशीतला शुक्र ना कधी कधी नाटकी वागतो. म्हणजे घरामध्ये बायकोच्या बरोबर बोलताना किंवा नवऱ्याबरोबर बोलताना किंवा मैत्रिणीबरोबर जी बायको होणार आहे अशा व्यक्तीबरोबर बोलताना, तुळ राशी विषम रास असल्यामुळे पुरुष रास आहे. ज्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये तुळेमध्ये शुक्र असतो ना तो उगाचच कवी कल्पनेमध्ये बायकोशी बोलायला जातो. गरज नाही आहे ना त्याची, सारखं असं नाटकी बोलण्याची गरज नसते, पण हे त्यांना कळत नाही. यांना प्रेमाची तौलनिक आणि दयाळूपणाची भावना ही नकाराची वाटते. त्यांना तसं वागलेलं आवडत नाही. दुसरी गोष्ट, या लोकांच्या मनामध्ये म्हणजे हा जो तुळ राशीतला शुक्र आहे हा स्वतःची रास आणि मूलत्रिकोण रास आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर एक काल्पनिक इमेज असते की हा माझा जोडीदार असा असा असला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पार्टनरशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची असते. यांना नात्यामधला इम्बॅलन्स आवडत नाही. त्याच्यामुळे मॅच मेकिंग करताना कुंडलीमध्ये मी क्लासमध्ये शिकवते, शुक्र किती लांब आहेत बघा एकमेकांचे, जास्त लांब नसले पाहिजेत. कारण त्यांना प्रेमामध्ये कॉम्प्रोमाइज नको आहे, त्यांना प्रेमातली मोहकता हवी आहे. पार्टनरनी ॲग्रेसिव्ह नसावं तर योग्य प्रकारे रिॲक्शन द्यावी असं त्यांचं म्हणणं असतं. हा अतिशय सुंदर शुक्र आहे तुळेमधला. अर्थात त्याच्याबरोबर पापग्रह नको, पापग्रहाची दृष्टी नको, हे सगळं आलं. वृश्चिकेमधला शुक्र जो आहे, आता हा मंगळाच्या राशीमधला आहे, अष्टमातली रास आहे वृश्चिक रास.
त्यामुळे वृश्चिकेमधला शुक्र जो आहे ना, वृश्चिकेच्या सगळ्या गोष्टी खूप खोल भावनेच्या आहेत, कारण ती अष्टमातली रास आहे. त्याच्यामुळे खूप खोल लैंगिक समाधानाची अशी भावना करणारा, जवळीक निर्माण करणारा हा शुक्र आहे. पण दुसऱ्यांच्या प्रेमाच्या गोष्टीबद्दल, म्हणजे आपल्या पार्टनरच्या आपल्यावरच्या प्रेमाच्या गोष्टीबद्दल पूर्ण विश्वास यांना लागतो. हे ते तपासून बघतात. अष्टमस्थान हे खोल जाणाऱ्या गोष्टींचं स्थान आहे. वृश्चिक राशीचा मंगळ हा जर शुक्राबरोबर असेल तर मंगळासारखा हा शुक्र ॲग्रेसिव्ह होतो. शुक्र मंगळ युती ही वासनाधिक्य दाखवणारी युती आहे. प्रेमाच्या भावनेमध्ये हे कधीकधी खूप टोकाला जातात. पार्टनरकडे यांचं पूर्ण लक्ष असतं आणि कधीकधी हे प्रेमात अपसेट होतात. कारण काय असतं तर हा अतिशय पॉझेसिव्ह शुक्र आहे. मंगळाची रास असल्यामुळे आग्रही आहे, म्हणून आपल्या पार्टनरला दुसऱ्या माणसांना खूप त्याची आवश्यकता आहे असं जर त्यांना दिसेल, मग ती भिन्नलिंगी आकर्षणाची आहे असं नाही. घरातली माणसं ही माझी बायको आहे तर तिला सारखं का जास्त विचारतात, तिच्यावर का जास्त प्रेम करतात, इथे त्यांना मत्सर वाटतो पार्टनरबद्दल, कारण यांना पॉझेसिव्हनेस फार आहे. आपण बघितलेलं असतं हा पॉझेसिव्हनेस अनेक वेळेला गुन्ह्यांना कारणीभूत झालेला दिसतो. मंगळाच्या राशीमधला शुक्र पॉझेसिव्ह असतो, त्यामुळे हे मत्सर आणि अविश्वास दाखवतात असं पार्टनरला वाटू शकतं. शुक्र म्हणजे पार्टनर आहे म्हणून. या राशीतला शुक्र भावनेला, खोल भावनेला महत्त्व देतो, कारण वृश्चिक राशी खोल भावनेचीच रास आहे. अष्टमातली रास आहे, मृत्यू आणि रिबर्थ दाखवणारी रास आहे. त्यामुळे या राशीतल्या शुक्राला नेहमी असं वाटत असतं की आपलं प्रेम हा आत्मा आणि माणूस यांना सांधणारा दुवा, असं प्लॅटॉनिक प्रेम आपण करतोय, अशी काहीतरी त्याची भव्य दिव्य प्रेमाबद्दल कल्पना असते. पण त्यांना हे सांगावं लागतं की शरीर कधी नष्ट होणार नाही असं नाही आहे. प्रेम भावना ही जी पृथ्वी तलावरची आहे ती इथलीच आहे. हे प्लॅटॉनिक लव नसतं, हे शारीरिक लव असतं, हे त्यांना सांगावं लागतं. प्रेमामधली जी समर्पणाची भावना आहे ती व्ययस्थानामध्ये मीनेच्या शुक्रामध्ये आहे. वृश्चिकेच्या शुक्रामध्ये पॉझेसिव्हनेस जास्त आहे. पार्टनरवरचा आंधळा विश्वास आणि अतिशय जवळीक ही फार मोठी असते आणि त्यांना त्याच विचारामध्ये राहायला आवडतं. यांना बदल आवडत नाही, गणित स्थिर रास आहे. त्यामुळे त्यांची पार्टनर संबंधीची जी कल्पना आहे त्यात बदल त्यांना अजिबात झेपत नाही. आपण वृश्चिकेमधल्या शुक्रापर्यंत आलो. आता आपण ज्ञानी राशीतल्या शुक्राकडे जाऊया. धनुराशीतल्या शुक्राचा एक वेगळेपणा असा आहे की मीन रास ही गुरुची दुसरी रास आहे, तिथे शुक्राला उच्चीची जागा दिलेली आहे गुरुनी. त्यामुळे धनुराशीमधला शुक्र हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे शुक्राला नेतो. धनुराशीप्रमाणे प्रेमात आणि अनुभवामध्ये प्रगतीच्या कक्षा रुंदावतात असं धनुराशीतल्या शुक्राला वाटतं, कारण शुक्र हा मैत्रीचा ग्रह आहे, नुसताच भिन्नलिंगी आकर्षणातल्या प्रेमाचा आहे असं धनुराशीचं म्हणणं नाही. मनातल्या सर्व कल्पना गोष्टी एकत्रितपणे अनुभवावे असं त्याला वाटतं. थोडंसं हळूवार, थोडंसं गंभीर, पण धनुरास अग्नितत्वाची आहे आणि स्वतःचं म्हणणं राखणारी आहे. त्याच्यामुळे प्रेमाची कबुली फार पटकन ते देत नाहीत. ते तपासतात की समोरच्या व्यक्तीमध्ये कितपत खरेपणा आहे, मगच ते कबुली देतात. यांच्याकडे मुळात धनुराशी गुरुची आणि हुशारी असल्यामुळे यांच्याकडे जोक्स, कल्पना याला तोटा नाही आहे. आणि शुक्र बघतोय आपण, त्याच्यामुळे एन्जॉयमेंट करण्याच्या गोष्टी या धनुराशीतल्या शुक्राकडे खूप चांगल्या असतात. पण ज्याला पार्टनर समजतोय त्याच्याकडे थोडीशी जरी नकारात्मकता दिसली तरी हे खूप लगेच डिस्टर्ब होतात. आणि डिस्टर्ब झाले ना की ते इंट्रोव्हर्ट होतात, त्यातून बाहेर पडण्यासाठी दूर जातात, प्रेमभावनेसाठी थांबतात. त्यांच्यावर टीका न करता त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये जोडीदारांनी सामील व्हावं असं यांचं म्हणणं असतं. यांना वेगळा अनुभव येत असतो, कारण धनुराशीमधला शुक्र हा थोडाफार आध्यात्मिक अनुभव येतात का हे बघणारा शुक्र आहे. म्हणून प्रेमामध्ये यांना साहस आवडतं, प्रेमाची सक्ती मात्र त्यांना आवडत नाही. पार्टनरला धनुराशीच्या कुठल्याही धनुराशीमधल्या ग्रहाला ना जो काही संबंध दुसऱ्या माणसाशी येणार आहे
आता शुक्र आहे म्हटल्यावर जोडीदाराचा संबंध आहे, भागीदाराचा संबंध आहे, तर तो बौद्धिक पातळीवर बरोबरीचा असावा लागतो त्यांना. स्वतःच्या वस्तूंबद्दल, पार्टनरबद्दल, स्वतःच्या भावनांबद्दल ते अतिशय पॉझिटिव्ह असतात. मकरेमधला शुक्र, मकर रास ही शनीची रास आहे. शुक्र हा शनीचा मित्र आहे, पण मकर रास ही केअरिंग आहे. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे. त्यामुळे भिन्नलिंगी आकर्षणामध्ये सुद्धा जबाबदारी घेण्याची वृत्ती आहे. जसा सिंह राशीमधला शुक्र आहे की तुम्ही त्याच्यावर सगळं सोपवून द्या, मग तो तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो, तसा मकरेतला शुक्र शनीच्या राशीतला मित्र आहे शुक्राचा, पण अतिशय जबाबदारीने वागणार आहे आणि पार्टनरचं मन जिंकायचा प्रयत्न करतात. एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. माझ्या ओळखीत एका मुलीचं लग्न ठरलं आणि म्हणजे ए जागी ती राहतीये, बी जागी तिचा पार्टनर राहतोय आणि सी जागा एकदम दुसऱ्या टोकाला त्या मुलीचं ऑफिस आहे. तर हा स्वतःच्या घरून लग्न ठरल्यानंतर ती मुलगी गाडीवर जायची तिच्या स्कूटरवर, पण ह्याला पॉझिटिव्हनेस मकर राशीला खूप असतो आणि केअरिंग नेचर असतो. तो मकर राशीचा आणि ती मीन राशीची आहे. हा स्वतःच्या घरून निघायचा आपल्या ऑफिसच्या वेळेच्या 1 तास आधी, त्या मुलीला पिकअप करायचा, तिला तिच्या ऑफिसमध्ये नेऊन सोडायचा आणि परत मागे आपल्या ऑफिसमध्ये यायचा. आता तुझं लग्न ठरायच्या आधी ती जातच होती ना, पण त्याला तिच्यावरची जबाबदारी आहे आपली असं त्याला वाटायचं. आणि ही प्रेमामध्ये व्यक्त करणं हे मकरेतल्या शुक्राला उत्तम जमतं. प्रेमामध्ये सावध मात्र असतात. यांना दाखवायचं असतं की ते खूप ध्येयवादी आहेत आणि तुझ्यासाठी, त्या व्यक्तीसाठी ते कॉम्पिटंट आहेत. यांना प्रेमाचं जाहीर प्रदर्शन आवडत नाही, म्हणजे लोकांना समजायला पाहिजे असं नाही, पण नवरा बायको मकर राशीच्या शुक्राचं जर त्यातला एक जण असेल तर त्यांना रोमांस येतो. मकर राशीच्या शुक्राला रोमांस आवडतो, शनीला रोमांस कळत नाही. व्यक्तिमत्वाला आपल्या शोभणार नाही असं त्यांना वाटतं, म्हणून ते गंभीर आणि ध्येयवादी माणसाकडे आकर्षित होतात. या लोकांचं प्रेम मिळवणं ही पार्टनरसाठी खूप भाग्याची गोष्ट असते, कारण यांचं प्रेम हे फार ताऊन सुलाखून घेतलेलं असतं. पार्टनरनी इम्प्रेस व्हायला पाहिजे आपल्या शांततेच्या प्रेमात असं त्यांना वाटत असतं. ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि शुक्र हा कॅशचा कारक आहे. त्यामुळे हे आर्थिक व्यवहारामध्ये अतिशय दक्ष आणि सावध असतात. प्रेमाची ओढ आर्थिक यांनी दाखवायला त्यांना वेळ लागतो, म्हणून ते स्वतःला चांगली आर्थिक स्थिरता आल्याशिवाय लग्नच करत नाहीत. त्यांना लग्न ही एक कमिटमेंट वाटते आणि आर्थिक अस्थिरता आणि नकार या 2 गोष्टी त्यांना अजिबात आवडत नाहीत. त्याच्यामुळे हा प्रसंग येणार नाही इतकी आर्थिक स्थिरता येईपर्यंत ते पार्टनरशी लग्न करत नाहीत. प्रेम म्हणजे जादू किंवा कल्पना नाही आहे, ही खरी गोष्ट आहे, कारण हे कायम पृथ्वी तलावर असलेले लोक आहेत. पृथ्वी तत्वाची रास आहे ही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये घट्टपणा, पक्केपणा, त्याच्यामधली सुरक्षितता हे सगळ्याला महत्त्व आहे. म्हणून या शुक्राला म्हणजे भिन्नलिंगी आकर्षणाला सुद्धा अतिशय खरी गोष्ट यांना हवी असते. भविष्य काळातल्या तरतुदींना फार महत्त्व देतात, कारण ही अर्थत्रिकोणातली रास आहे. आणि वृषभ, कन्या, मकर यांना कुठलीही गोष्ट रोजच्या वापरातली असो, प्रेमामधली असो, देण्याघेण्यातली असो, प्रेम व्यक्त करण्यातली असो, ही नेहमी ब्रँडेड लागते, उच्च दर्जाची. अशा तशा साध्या गोष्टींवर त्यांचा विश्वास नाही आणि त्यांना ते आवडत पण नाही. पुढचा आहे कुंभ राशीतला शुक्र. कुंभ राशीमधला शुक्र हा कलावान आहे, त्याच्याकडे कला असते, कारण धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होते. धनिष्ठा नक्षत्राचं चिन्हच बासरी किंवा मृदुंग आहे. कुंभ राशीमध्ये शुक्र हा नेटवर्क सर्कलच्या राशीतला आहे, एकादश स्थानातली ही रास आहे. त्याच्यामुळे यांचे विचार अतिशय खुले आहेत, पण हे कॉन्झर्वेटिव्ह आहेत. ही शनीची मूलत्रिकोण रास आहे, हर्षर आणि राहूची पण मूलत्रिकोण रास आहे. त्यामुळे हे भविष्याकडे बघताना यांचे विचार खुले आहेत. हे आपल्या पार्टनरला फक्त ते दाखवतात, पण प्रेमाच्या बाबतीत दुसऱ्यांच्या कल्पना वापरून त्या प्रेमाच्या मार्गावरनं जाणं हे यांना अजिबातच जमत नाही. हे ऑफबीट आहेत. यांची प्रेमाची कल्पना कदाचित अतिशय मुग्ध प्रेमामध्ये असेल, एखादं छानसं काव्य म्हणून ते व्हॉट्सॲपवरती 4 ओळी पाठवल्या पार्टनरला, यातनं माझं प्रेम व्यक्त केलं, असंही असू शकतं, कारण हे अतिशय हुशार असतात. आणि ही शनीची मूलत्रिकोण रास असल्यामुळे ना,
यांना नुसतं नातं नाही, हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे लोक कधीच नाहीत. हा प्रॅक्टिकल शनी आहे. कायद्याने शनीला आपली बायको किंवा आपला नवरा असंच नातं शुक्राकडून त्यांना हवंय. यांना मित्र आणि प्रेमाचं प्रदर्शन न करणारे पार्टनर आवडतात. मित्र पाहिजे, पार्टनरशी मैत्री पाहिजे. मला एका व्यक्तीने असं सांगितलं होतं की माझा नवरा आणि मी हे आम्ही पहिल्यांदा एकमेकांचे मित्र आहोत आणि मग आम्ही नवरा बायको आहोत. हे नातं अतिशय सुंदर आहे. मैत्री झाल्याशिवाय ॲक्सेप्टन्स येत नाही. अचानकपणे एखादी व्यक्ती तुमची पार्टनर झाली म्हणजे नवरा किंवा बायको झाली तर तिच्याशी मैत्री झाल्याशिवाय तुम्ही तिला ॲक्सेप्टन्स तुमच्याकडे तिचा येत नाही, तिला ॲक्सेप्ट करू शकत नाही. प्रेमामध्ये असणारा ॲक्सेप्टन्स हा मैत्रीमधूनच सुरुवात होतो. म्हणून शुक्र हा भिन्नलिंगी मैत्री आहे कुंभ राशीमध्ये एकादश स्थानामधला. म्हणून प्रेमाचं प्रदर्शन केलेलं आवडत नाही, पण यांचे विचार थोडे ऑफबीट असतात आणि त्यामुळे जी व्यक्ती आपली जोडीदार होणार आहे, शुक्र म्हणजे जोडीदार आहे, त्यामुळे जी व्यक्ती आपला जोडीदार होणार आहे तिला आपले वेगळे विचार सांगून आपण किती ग्रेट आहोत असे धक्के द्यायला यांना आवडतात. यांच्या विचारांना वाव देऊन त्यांच्या बरोबर राहणारा पार्टनर त्यांना आवडतो. ओव्हर पॉवर करणारा पार्टनर कुंभ राशीच्या शुक्राला आवडत नाही. परतफेडीच्या रूपात ते पूर्ण मोकळी देतात. मैत्रीच्या धाग्यातलं प्रेम हे कुंभ राशीच्या शुक्राचं रूप यांना आवडणार आहे. आर्टमध्ये पण यांना जुन्या नव्याचा संगम आवडतो, कारण कुंभ राशी प्रगतीकडे जाणारी आहे. ती राहूची मूलत्रिकोण असल्यामुळे नसलेल्या गोष्टींमध्ये शोधणारी आहे आणि शुक्र हा प्रेमाचा कारक आहे. शनीची मूलत्रिकोण रास, शनी आणि राहूचा शुक्र मित्र, त्यामुळे या कुंभेतल्या शुक्राला जे प्रेमाचे धागे आहेत हे धागे मैत्रीमध्ये असणारे हे त्यांना जास्त आवडतात आणि हे ऑर्थोडॉक्स नाहीत. मकर रास जरा ऑर्थोडॉक्स आहे, कुंभ रास नव्याचं स्वागत करणारी आहे, कारण ती राहूची मूलत्रिकोण असल्यामुळे नव्या गोष्टीमधून गोष्टी शोधून त्या आत्मसात करणं आणि न्याय करणं त्यातून हे त्यांना आवडतं. पुढचा शुक्र मीन राशीचा आहे. हा इथे उच्चीचा आहे. स्वतःला मृदू हृदयाचं स्वप्नाळू असल्यासारखे दाखवतात. ते थोडे अनियमित, थोडे मुडी. यांना प्रणयामध्ये मजा मिळते. कल्पना दोघांनी शेअर करावं आणि बास. कृतीची रास नाही आहे मीन राशी. मीन राशी सबकॉन्शियस माइंडमधला शुक्र मीनेमध्ये आहे आणि त्यामुळे हा समर्पण दाखवणारा आहे. प्लॅटॉनिक लव्हचा आहे. राधेसारखा मधुरा भक्ती दाखवणारा हा शुक्र आहे. त्यामुळे यांची जी भावनात्मकता आहे ही त्यांच्या प्रेमामध्ये दोघांनी शेअर करावी अशी आहे. भावनोत्कटता त्यांच्यामध्ये आहे आणि पार्टनरला ती दाखवायची असेल तर हे पार्टनरला कसलं बंधन घालत नाहीत. बंधन घालणं मीन राशीचा स्वभावच नाही. मला धक्का लावू नका, मी तुम्हाला धक्का लावत नाही. यांची कुणाकडनं कसली अपेक्षा नाही. होता होई तो दुसऱ्यांना देणारी ही रास आहे. कुणाला दुखवायला त्यांना आवडत नाही, पण ही द्विस्वभाव रास आहे, त्यामुळे ते एकाच ठिकाणी बंधनात राहू शकत नाही. त्यामुळे पार्टनरने यांना बंधन घातलेलं यांना आवडत नाही. यांच्या भावविश्वाच्या मर्यादा खूप रुंद आहेत. त्यामुळे प्रेमामध्ये खूप देतात, पण लोकांनी यांचा गैरफायदा घेऊ नये. असं झालं तर पार्टनर आणि यांच्यामध्ये भिंत उभी राहते आणि जर त्यांना अतिशय उत्तम पार्टनर मिळाला, त्यांच्या भावनांना ओळखणारा पार्टनर मिळाला तर त्यांचं प्रेम ही एक कादंबरी होते. इतके ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. बघा, आपल्या कुंडलीमधला प्रत्येक राशीमधला शुक्र जोडीदार आहे, कसा कसा रिॲक्ट होतो. शेवटी तो जोडीदार म्हणजे जन्मभर आपल्याला लाभणारी, आपली भागीदारी करणारा, आपल्या भावना वाटून घेणारा असा जोडीदार म्हणजे शुक्र अभिप्रेत आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानात, कुठल्या राशीत काय करतो हे बघणं हे फार छान आहे ना. तुम्हाला आवडला असेल एपिसोड, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अशी सांगायची की आपण जो ग्रह बघितला शुक्र, मी क्लासमध्ये जेव्हा सगळे ग्रह शिकवते राशीतून, स्थानामधून, आणि त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे असतं, तर असं लक्षात येतं की मी प्रत्येक क्लासमध्ये त्या प्रत्येक ग्रहाचा वेगळा अँगल दाखवला आहे. कारण त्या ग्रहांचं पोटेन्शियल प्रचंड आहे प्रत्येक ग्रहाचं, आणि प्रत्येक ग्रहाला प्रत्येक वेळेला सगळं दाखवणं आणि यूट्यूबसारख्या मर्यादित जागेत दाखवणं हे शक्य नाही. त्यामुळे जेवढं मला प्रॉमिनंट वाटलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे, पण याच्यापेक्षा शुक्र काय, प्रत्येकच ग्रह कितीतरी जास्त आहे.
शिकायचं वाटत असेल माझ्या क्लासला या. नेहमीच तुमचं स्वागत आहे. पुढचा आपण ग्रह बघणार आहोत राहू. तोपर्यंत बाय बाय.